महापालिकेत अधिकृत वाहनांच्या खरेदीवरून वाद सुरू असतानाच आता ठाणे महापालिकेत ही नव्या गाड्यांच्या खरेदीचा मुद्दा चर्चेत आला आहे. आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या ठाणे महापालिकेने 4 प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी नवीन गाड्या खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका प्रशासनाच्या सूत्रांनुसार उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि स्थायी समिती सभापती या पदांसाठी महिंद्रा XUV 700 मॉडेलच्या गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे स्थायी समिती सभापतीची निवड अद्याप झालेली नसतानाही त्या पदासाठी ही गाडी मागवण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एका गाडीची किंमत सुमारे 16 लाख रुपये असून 4 गाड्यांसाठी एकूण 60 ते 62 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. याशिवाय महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या वापरासाठीही लवकरच नवीन इनोव्हा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. या वाहनाची किंमत सुमारे 20 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली असताना नव्या वाहनांवरील खर्चावरून विरोधकांनी प्रशासनावर टीका केली आहे. मुंबईनंतर आता ठाण्यातही अधिकृत गाड्यांच्या खरेदीवरून राजकीय वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान या प्रकरणावर महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि गटनेते पवन कदम यांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. मला वाटतं तांत्रिक काही गोष्टी होत्या, कारण मला वाटतं 4 वर्ष आज जेव्हा बॉडी बसली नव्हती तेव्हा काही गाड्यांमध्ये बिघाड होते आणि मध्ये मध्ये गाड्या बंद पडत होत्या आणि त्या अनुषंगानेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या गाड्या घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. बघा, आता साधारण खर्च सांगण्यापेक्षा मला वाटतं ज्या तांत्रिक बाबी आपल्याला पूर्ण करायच्या होत्या त्या करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडे आम्ही लोकांनी केला होता आणि त्या प्रकारे त्यांनी मान्य केला आहे. विरोधक देखील आता खरं तर तीव्र टीका करताना पाहायला मिळतात. कसं बघता? नाही, हे बघा, नवीन गाड्या ज्या घेतलेल्या आहेत त्या गाड्या काय एकदम हायफाय नाही आहेत. जो काय प्रोटोकॉल आहे, जी काय आर्थिक तरतूद आहे पदाधिकाऱ्यांना गाडी घेण्याची, त्या आर्थिक तरतुदीनुसारच प्रशासनाने त्या गाड्या घेतलेल्या आहेत. दुसरा मुद्दा असा आहे की गाड्या का घेतल्या, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, मागे जेव्हा गाड्या घेतल्या होत्या त्याच्यानंतर 1-1.5 वर्षामध्येच कोविडचा काळ आला आणि ह्या कोविडच्या काळामध्ये सर्वच यंत्रणा ठप्प होती. त्याप्रमाणे ह्या गाड्यासुद्धा तशाच बंद अवस्थेत काही प्रमाणात होत्या. त्याच्यानंतर महापालिकेची मुदत संपल्यानंतर 4 वर्षाची जो काळ होता, 4 वर्षाचा जो काळ होता प्रशासनाचा, त्या काळात सुद्धा त्या वाहनं ती बंद अवस्थेत होती आणि त्याच्यामुळे ह्या गाड्या नव्याने घेणं अपेक्षित होतं. कारण का अनेक वेळा बघता येते, महापौरांची गाडी असेल, जगदाळे साहेबांची गाडी असेल, विरोधी पक्षनेत्यांची गाडी असेल, ती बंद पडत होती प्रवासात. त्यामुळे ती बंद पडणं हे आपल्याला शोभनीय नाही, म्हणून ह्या गाड्या नव्याने घेतल्या. धन्यवाद.